नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण या अगोदर अँगल हे प्रकरण सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण कोन आणि कोनांचे प्रकार बघितले. आज आपल्याला बघायचं आहे अँगल बायसेक्टर, कॉन्ग्रुएंट अँगल यांची रचना. हाऊ टू ड्रॉ अँगल बायसेक्टर, हाऊ टू ड्रॉ कॉन्ग्रुएंट अँगल्स. कोनाचा कोन दुभाजक कसा काढायचा, दिलेल्या कोनाशी एकरूप कोन कसा काढायचा, हे आपल्याला आज बघायचं आहे. त्या अगोदर आपण आपली कंपास कशी असते, कंपासमधलं साहित्य कोणकोणतं असतं हे बघणार आहोत. और कंपास बॉक्स, कंपासची ओळख करून घेऊया. कंपासमध्ये जे महत्त्वाचं साहित्य असतं त्या साहित्यामध्ये पहिले आहे रुलर. रुलर त्यालाच आपण स्केल असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण पट्टी म्हणतो, मोजपट्टी म्हणतो. पट्टी जर आपण बघितली तर तिच्यावर एका बाजूने सेंटीमीटरच्या खुणा असतात आणि दुसऱ्या बाजूने काही पट्ट्यांवरती सेंटीमीटरच्या खुणा असतात किंवा काही पट्ट्यांवरती इंचांच्या खुणा असतात. पट्टी कशी असावी आपल्या कंपासमध्ये? बघा, बऱ्याच वेळेला आपल्या कंपासमध्ये ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्यांची जी कड असते ती कड बऱ्याच ठिकाणी थोडी थोडी तुटलेली असते आणि त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण रेषा आखतो त्यावेळेस ती रेषा आपली अशी 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 येतात, थोडीशी नागमोडी वळणं घेत चालते. म्हणून पट्टी जी आहे ही पट्टी आपली नेहमी तिची जी कडा आहे ती सरळ असावी. कारण आपण बऱ्याच वेळेला ती पट्टी कशावरही आदळत असतो, ती खाली पडते आणि त्यामुळे आपण त्या पट्टीचा उपयोग योग्य पद्धतीनं करू शकत नाही. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं साधन आहे ते आहे प्रोट्रॅक्टर. या प्रोट्रॅक्टरला कोनमापक असं म्हणतात. प्रोट्रॅक्टरला कोनमापक यानी काय करतो, आपण दिलेल्या कोनाचं माप मोजतो किंवा दिलेल्या मापाचा कोन काढतो. तुम्हाला जर सांगितलं ड्रॉ अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री तर तुम्हाला 60 अंशाचा कोन काढावा लागेल आणि मग 60 अंशाचा कोन काढण्यासाठी तुम्हाला या कंपासचा उपयोग करावा लागतो. कंपास कोन मापकाचा उपयोग करावा लागतो, म्हणजे प्रोट्रॅक्टरचा उपयोग करावा लागतो. तुम्ही जर हे प्रोट्रॅक्टर बघितलं तर या ठिकाणी हे जे प्रोट्रॅक्टर आहे ह्या प्रोट्रॅक्टरवर तुम्ही चांगलं निरीक्षण करा. दोन ठिकाणी स्केलिंग असतं याचं, एक बाहेरच्या बाजूनं आणि एक आतल्या बाजूनं. आतल्या बाजूचं जे स्केलिंग आहे ते उजव्या बाजूनं सुरू होतं, म्हणजे उजव्या बाजूनं बघा या ठिकाणी 0 आहे, 10, 20, 30, 40, 50 असं या ठिकाणी 90 येतं आणि नंतर 100, 110, 120 असं इथपर्यंत 180 पर्यंत. आणि बाहेरची जी बाजू आहे त्या बाहेरच्या बाजूला डाव्या बाजूनं शून्यापासून सुरुवात होते. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असं कुठपर्यंत येतं, इथपर्यंत उजव्या बाजूला 180 पर्यंत येतं. त्यानंतर इथं 0 आणि 180 अंशामध्ये कोन मापक तुम्ही आपल्या समोर धरा आणि मी काय सांगतोय त्या पद्धतीने एकदा निरीक्षण करा की आपली जी उजव्या बाजूचा 0 आणि डाव्या बाजूचा 180 किंवा डाव्या बाजूचा 0 आणि उजव्या बाजूचा 180. इथं बघा डाव्या बाजूचा हा इथं 0 आणि उजव्या बाजूचा 180 बाहेरच्याच बाजूने. यांच्यामधून इथं एक रेषा जाते बघा, ही रेषा या ठिकाणी गेलेली. या रेषेचा बरोबर हा या ठिकाणी जो बिंदू दिसतोय आपल्याला हा मध्यबिंदू आहे. या ठिकाणी हा मध्यबिंदू आहे.
आणि या मध्यबिंदूपासून बरोबर अशी सूर्याची जशी किरणं निघतात तशी या ठिकाणी किरणं निघालेली आहेत. आणि ही प्रत्येक रेषा, हा प्रत्येक किरण 0वर 1 आहे, 10वर आहे, 20वर आहे, 30वर आहे, 40वर पोहोचलेला आहे, 50वर पोहोचलेला आहे. असं डाव्या बाजूनं सुद्धा त्याच पद्धतीने आहे. म्हणजे आपल्याला कोण ज्या बाजूनं काढायचा आहे, जर कोण आपल्याला उजव्या बाजूनं काढायचा असेल, उजव्या बाजूनं काढायचा असेल म्हणजे काय की समजा या ठिकाणी अशा पद्धतीचा आपल्याला कोण काढायचा आहे, अशा पद्धतीनं आपल्याला कोण काढायचा आहे, तर या बिंदूला आपण कोणाचा शिरोबिंदू म्हणतो, म्हणजेच व्हर्टेक्स म्हणतो. याला काय म्हणतो, व्हर्टेक्स असं म्हणतो. मग हा जो केंद्रबिंदू आहे, हा केंद्रबिंदू या व्हर्टेक्सला जुळवायचा असतो. ही जी 0 आणि 180 अंशातून जाणारी रेषा आहे ती या किरणाला जुळवायची असते. कोणत्या एका किरणाला जुळवा. आणि हा किरण या ठिकाणी कुठे येतोय ते बघा. समजा तो किरण जर इथं आला तर समजा त्या कोणाचं माप होतं 35 अंश. आता हे आपण उजव्या बाजूने आहे, कोणाचा जो अंतर्भाग आहे तो उजव्या बाजूला आहे. मग आपण उजव्या बाजूपासून माप धरायचे. उजव्या बाजूला आतल्या बाजूनं 0 आहे म्हणून आतलं माप धरून मोजायचे. समजा आपला कोण जरा वेगळा असेल, आपला कोण जर वेगळा असेल म्हणजे कसा असणार आहे, या ठिकाणी यासारखा असेल, असा असेल. हा झाला कोणाचा व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. मग हे हा जो केंद्रबिंदू आहे कोन मापकाचा, याला केंद्रबिंदू म्हणतो आपण. हा केंद्रबिंदू या व्हर्टेक्सला जुळवायचा आहे. आणि आता डाव्या बाजूची जी 0 ते 180 अंशातून जाणारी रेषा आहे ती ह्या किरणाला जुळवायची. आणि हा किरण या ठिकाणी कोणत्या ठिकाणी येतो तो बघायचा. तिथलं माप म्हणजे त्या कोणाचं माप असेल. अशा पद्धतीने ह्या कोन मापकाचा उपयोग आपण या ठिकाणी करत असतो. तिसरं जे आहे ते कंपास. हे एक महत्त्वाचं साधन आपल्या कंपास पेटीमधलं आहे. याला कंपास म्हणतात. कंपासचं एक टोक जे आहे ते लोखंडी असतं आणि दुसरं जे टोक आहे त्याला आपल्याला पेन्सिल जोडण्यासाठी एक भाग असतो. या ठिकाणी आपल्याला कंपासचं पेन्सिलचं टोक आणि लोखंडी टोक यांच्यामधलं जे अंतर आहे ते कमी जास्त करता येतं. याचा उपयोग आपल्याला वर्तुळ काढण्यासाठी होत असतो. ज्यावेळेस एखादं वर्तुळ आपल्याला काढायचं आहे त्यावेळेस याचा उपयोग होत असतो. आपल्याला वर्तुळ किती सेंटीमीटरचं काढायचं आहे त्या सेंटीमीटरचं काढण्यासाठी पेन्सिलचं टोक आणि लोखंडी टोक, हे लोखंडी टोक आहे, हे पेन्सिलचं टोक आहे, यांच्यामध्ये समजा तुम्हाला 4 सेंटीमीटर लांबी त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. मग लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक याच्यामध्ये पट्टीच्या साहाय्याने 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. आणि मग एक केंद्रबिंदू घ्यायचा आणि त्या केंद्रबिंदूवर या कंपासचं लोखंडी टोक ठेवून आपण वर्तुळ काढतो. कंपास कसं असावं आपल्या कंपास बॉक्समधलं, जर कंपास बघायचा असेल तर ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे कंपासमध्ये हा या ठिकाणी जो स्क्रू असतो ह्या स्क्रूची फिटिंग योग्य असली पाहिजे. म्हणजे आपल्याला कंपासचं लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक यांच्यामधील जे अंतर आहे ते अंतर बदलवताना फार त्रास होणार नाही. कधी कधी ते जर अतिशय फिट असेल, नट जर तुम्ही एकदम टाईट केलेला असेल, जास्त आवळलेला असेल, तर हे जे आहे ही दोन्ही टोकांमधील अंतर कमी करताना ते एकदम कमी होतं किंवा वाढवताना एकदम वाढतं किंवा होतच नाही, वाढतच नाही किंवा कमी होतच नाही. त्यानंतर कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळेला काय करतो, कंपास घेतो असं बेंचवर आपटतो, त्याचं लोखंडी टोक बेंचवर आपटतो. काहींना बेंचवर कोरण्याची सवय असते. घरी जरी आपण बसलो तर कुठेतरी खाली जमिनीवर जी आपली घराची फरशी असते तिच्यावर आपटतो आणि
त्याचं जे टोकदार टोक आहे ते बोथट होतं आणि ते बोथट झाल्यामुळे काय होतं की आपण ज्यावेळेस वहीवर कंपास टेकवतो आणि वर्तुळ काढायला जातो त्यावेळेस ते कंपास त्या वहीच्या पानामध्ये घुसत नाही आणि कंपास सटकतं, वर्तुळ व्यवस्थित काढता येत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित काढायच्या असतील तर आपल्याला कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते लोखंडी टोक नेहमी टोकदार आपल्या कंपासमधलं असलं पाहिजे. कंपासला ज्यावेळेस आपण पेन्सिल जोडतो ती पेन्सिल जोडताना नीट लक्षात घ्या, या ठिकाणी कंपास आणि पेन्सिलचं टोक ह्याचं सारखेच असले पाहिजे. अगदी पेन्सिल कमी किंवा पेन्सिल फार जास्त इथपर्यंत पेन्सिल येणं किंवा इथपर्यंतच पेन्सिलचं टोक ठेवणं असं करायचं नाही. कंपासचं आणि पेन्सिलचं टोक जे आहे ते जर कंपास असं जमिनीवर तुम्ही वहीवर धरलं तर ते दोन्ही टोकं अशी सरळ असताना दोन्ही टोकं टेकली पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण ही पेन्सिल त्या कंपासला जोडली पाहिजे. त्यानंतर आहे सेट स्क्वेअर्स. दोन प्रकारचे सेट स्क्वेअर्स आपल्याला या ठिकाणी असतात. याला मराठीमध्ये आपण गुण्या म्हणतो. याला मराठीमध्ये म्हणतात गुणे. तर हे जे दोन सेट स्क्वेअर आहेत, ह्या दोन सेट स्क्वेअरमध्ये या सेट स्क्वेअरचं जे माप असतं, हा जो सेट स्क्वेअर आहे हा सेट स्क्वेअर याच्या तिन्ही कोणांचा या दोन्ही सेट स्क्वेअरचा प्रत्येक कोन या ठिकाणचा 90 अंशाचा असतो. हा किती अंशाचा असतो? 90 अंशाचा असतो. इथं हा कोन जो आहे हा 90 अंशाचा येईल. त्यानंतर दुसरा जो या ठिकाणी हा जो सेट स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी दिसतो याच्या दोन्ही बाजूंवर सारख्याच अंतरावरती, म्हणजे इथं आता बघा 9 सेंटीमीटर फार तर 10 सेंटीमीटरच्या बाजू आहेत, काहींच्या कमी काहींच्या जास्त असतील. पण या ठिकाणी ह्या ज्या बाजू आहेत ह्या सारख्या आहेत, म्हणजे ह्या दोन बाजू ज्या आहेत ह्या सारख्या आहेत. या ठिकाणी जो कोन होतोय, या ठिकाणी हे जे कोन होत आहेत हे 45 अंशाचे कोन आहेत. हा सुद्धा कोन किती अंशाचा आहे? 45 अंशाचा आहे. हा जो कोन आहे हा 90 अंशाचा आहे. इथं सुद्धा हा जो कोन आहे हा 90 अंशाचा आहे. आणि याच्यामध्ये मात्र फरक काय आहे की हा जो इथला कोन आहे हा 30 अंशाचा आहे. हा किती अंशाचा आहे? 30 अंशाचा आहे. हा जो कोन आहे हा 60 अंशाचा आहे. हा 30 अंश, हा 60 अंश आणि हा 90 अंशाचा कोन असतो. आणि दुसरा जो सेट स्क्वेअर असतो ज्याच्या दोन्ही बाजू काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजू सारख्याच लांबीचे असतात त्याचे लघुकोन जे आहेत ते 45 अंशाचे असतात. आणि आणखी एक ॲपरेटस आपल्या कंपासमध्ये असतं जे या कंपास बॉक्स सारखंच असतं, पण इथं या कंपासला जसं पेन्सिल जोडायला भाग दिलेला आहे तसं त्याच्यामध्ये नसतो. त्याच्यामध्ये दोन्ही टोकं लोखंडी असतात. त्याला मात्र म्हणतात द डिव्हायडर. त्याला काय म्हणतात? द डिव्हायडर. आणि त्याचा जो उपयोग असतो त्याचा उपयोग आपल्याला दोन बिंदूंमधील अंतर मोजण्यासाठी होत असतो. समजा आपल्याला या ठिकाणी असे दोन बिंदू दिलेले आहेत आणि ह्या दोन बिंदूंमधलं अंतर घ्यायचं. याच्यावर एक लोखंडी टोक ठेवा, या दुसऱ्या बिंदूवर एक लोखंडी टोक ठेवा आणि तेच डिवायडर कंपासवर ठेवून त्या दोन बिंदूंमधील अंतर किती ते मोजायचं असतं. या सेट स्क्वेअरचा जो उपयोग आहे या सेट स्क्वेअरचा उपयोग आपल्याला काटकोन काढण्यासाठी होत असतो. म्हणजे कंपासचा प्रोट्रॅक्टरचा उपयोग न करता काटकोन म्हणजेच राईट अँगल काढण्यासाठी ह्या दोन्ही सेट स्क्वेअरचा उपयोग हा होत असतो. त्यानंतर या सगळ्या साहित्यांचा आपल्याला उपयोग कसा करायचा आहे ते आपण बघूया. या सगळ्या साहित्यांचा उपयोग कसा करायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे. पुढे जाऊया.
आता या साहित्यांचा उपयोग करून आपल्याला काढायचा आहे अँगल बायसेक्टर अँड अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर कशा सहाय्याने काढायचं आहे तर आपल्याला टू ड्रॉ अन अँगल बायसेक्टर युजिंग ए कंपासच्या सहाय्याने आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचं आहे. आणि त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलं आहे, ड्रॉ अँगल ABC ऑफ 80 डिग्री 80 डिग्री अँड बायसेक्ट इट. आता अँगल बायसेक्टर म्हणजे काय? आता या ठिकाणी बघा आपण दोन अँगल काढूया, दोन किरण काढू ज्याचा अँगल तयार होईल. समजा या ठिकाणी असा एक किरण आहे आणि हा एक किरण आहे. आता याचा अँगल बायसेक्टर म्हणजे काय? बायसेक्टर लक्षात घ्या, सेक्टर म्हणजे भाग, बाय म्हणजे दोन समान भाग करणारा किरण. बायसेक्टर दोन समान भाग करायचे आहेत आपल्याला. म्हणजे काय करायचंय, समजा या ठिकाणी ह्या जो कोणाचा शिरोबिंदू आहे, या कोणाच्या शिरोबिंदू मधून जाणारा असा किरण आपल्याला काढायचा आहे की ज्याने ह्या कोणाचे, हा जो कोण आहे ह्या कोणाचे दोन समान भाग होतील. याला म्हणतात अँगल बायसेक्टर. याला म्हणतात अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर म्हणजे काय? कोणाच्या शिरोबिंदूतून आणि कोणाच्या अंतर्भागातून जाणारा, कोणाचा शिरोबिंदू हाच आरंभ बिंदू असलेला आणि त्या कोणाच्या अंतर्भागातून गेलेल्या किरणामुळे जर त्या कोणाचे दोन समान भाग होत असतील तर त्या किरणाला आपण त्या कोणाचा कोन दुभाजक म्हणजेच अँगल बायसेक्टर असं म्हणतो. मग हे अँगल बायसेक्टर जे आहे ते अँगल बायसेक्टर आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत. आणि हे कसे काढायचे आहेत ते आपण बघूया. आता अँगल बायसेक्टर या काढण्यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. उदाहरण काय पहा, ड्रॉ अँगल ABC इज इक्वल टू 80 डिग्री अँड बायसेक्ट इट. ड्रॉ अँगल ABC इज इक्वल टू 80 डिग्री अँड बायसेक्ट इट. आता याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर किरण काढण्यास कोणाच्या ज्या बाजू आहेत म्हणजे कोणाचे जे बाजू म्हणून किरण आपण घेतो ते किरण काढण्यासाठी पट्टी लागणार आहे. त्यानंतर बायसेक्टर म्हणजे दुभाजक काढण्यासाठी आपल्याला कंपासचा उपयोग करावा लागणार आहे. युजिंग कंपास म्हटलं आपण या ठिकाणी. आणि पेन्सिल लागणार आहे. मग आपण काय करू, आता एक कंपास घेऊ आणि एक पट्टी घेऊ. असे दोन या ठिकाणी घेऊ. आणि आता पट्टीच्या साहाय्याने अगोदर आपण एक कोन काढू. आपल्याला कोन मापक पण लागणार आहे कारण कोन आपल्याला 80 अंशाचा काढायचा आहे. मग आपण एक कोन मापक सुद्धा या ठिकाणी घेऊया. हे कोन मापक पण घेऊ. आता किरण काढायचं आहे आपल्याला. मग किरण काढण्यासाठी या ठिकाणी पट्टीवरून एक किरण आपण काढू. हा किरण आपण काढला. अँगल ABC काढायचा आहे म्हणजे याचा वर्टेक्स जो आहे तो कोणता आहे B आहे. मग या ठिकाणी B नाव देऊ आणि या ठिकाणी आपण C नाव देऊ. कोण किती अंशाचा आहे? 80 अंशाचा आहे. मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे कोन मापकाचा उपयोग हा कोन दिलेल्या मापाचा कोन काढण्यासाठी आणि दिलेल्या
कोनाचे माप मोजण्यासाठी केला जातो. या ठिकाणी हा जो बिंदू आहे हा कोनाचा व्हर्टेक्स आहे आणि मग या ठिकाणी हा बिंदू आपण जुळवायचा आहे. कोनाचा जो किरण जे आहे तो किरण या ठिकाणी जुळवायचा आहे. ही रेषा बघा किरण BC ला जुळलेली. आणि आता आपल्याला किती अंशाचा कोन काढायचा आहे? 80 अंशाचा कोन काढायचा आहे. तर ह्या 80 अंशावर इथे एक खूण करायची. ऐंशी अंशाचा आपल्याला किरण काढायचा आहे. आणि आता 80 अंशाचा किरण काढण्यासाठी आपण बघा या ठिकाणी हे असं करून घेऊ आणि आपल्याला 80 अंश मी खूण करतो. तुम्हाला इथंच खूण करायची. माझी इथं पेन चालणार नाही आहे कारण या कोनमापकाचा एरिया हा या ठिकाणी येतोय. म्हणून मी हा जो किरण आहे 80 अंशातून जाणारा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पहा या बाजूनं आपण कोन काढतोय. हा इथं 80 अंशाचा येतोय. म्हणजे या ठिकाणी जो कोन आहे तो आपल्याला 80 अंशाचा काढायचा आहे. बिंदू घेतला. आता एक कोनमापक आपण काढून घेऊ. पट्टी घेऊ आणि पट्टीच्या साहाय्याने या ठिकाणी एक किरण काढून घेऊ आणि ही पट्टी बाजूला करू. हा जो आहे हा झाला किती अंशाचा किरण झाला? हा 80 अंशाचा आहे. 80 अंशातून जाणारा हा किरण आहे आणि आता या ठिकाणी आपण लिहून घेऊ 80 अंश. ऐंशी अंशातून जाणारा हा किरण आहे. तर या ठिकाणी नाव देऊ आपण याला ए. हा कोन झाला ABC. त्याचं माप आहे 80 अंश. आता हा आपल्याला दुभागायचा आहे. दुभागायचा आहे म्हणजे याच्या इथून जाणारा असा किरण काढायचा आहे की ज्याने दोन समान भाग होतील. आता याचा 80 अंश माप आहे म्हणजे किती प्रत्येक कोणाचं किती माप होईल? ते 40 अंश होईल. त्यासाठी आपण कंपास घेऊ. कंपासचं लोखंडी टोक या ठिकाणी ठेवलंय आणि ह्या कंपासमध्ये एक विशिष्ट अंतर घेऊ आणि या ठिकाणाहून असा एक कंस काढू. असा कंस काढलाय की असा कंस काढलाय आपण की जो दोन्ही बाजूंना छेदतोय. त्यातल्या या बिंदूला नाव देऊ आपण P आणि या बिंदूला नाव देऊ आपण Q. आता नाव देण्याची गरज नाही पण तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे P बिंदू म्हणजे हा या ठिकाणी येतोय बघा आणि Q बिंदू म्हणजे हा या ठिकाणी. नाव म्हणजे बिंदू नाहीये, त्या बिंदूच्या शेजारी त्याला नाव दिलेलं आहे. बरेच मुलं काय करतात, ज्यावेळेस पुढची क्रिया करायची त्यावेळेस या Q वर कंपास लोखंडी टोक ठेवतात किंवा P वर कंपास लोखंडी टोक ठेवतात. तसं करायचं नाहीये. तर P बिंदू कोणता, इथं नाव त्याला दिलेलं आहे पण ते कोणत्या बिंदूचं नाव आहे? तर ह्या बिंदूचं नाव आहे.
आणि इथं क्यू नाव दिलेलं आहे, पण क्यू म्हणजे इथला बिंदू नाही येतो, तर तो या ठिकाणचा बिंदू आहे. आता कंपासचं लोखंडी टोक जे आहे ते ह्या बिंदूवर ठेवायचं आहे. आणि कंपासमध्ये थोडंसं अंतर वाढवून घ्या वाटलं असतं, आणि या ठिकाणी एक कंस करा. आता मात्र कंपासमधलं अंतर बदलायचं नाही. हे जे अंतर आहे हे बदलायचं नाही आहे. 5.8 सेंटीमीटर अंतर आहे, पण ते मात्र बदलायचं नाही आहे. कंपासचं लोखंडी टोक आता ह्या क्यू बिंदूवर ठेवायचं आहे. कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते बिंदू क्यूवर ठेवायचं आहे आणि या ठिकाणी एक असा कंस करायचा आहे. आता कंपास बाजूला घेऊ आपण. हे कंपास आपण बाजूला घेतलं आणि आता पुन्हा पट्टी घेऊ आणि पट्टीचं कडा जी आहे ती बी बिंदूला आणि या दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूला जुळवून घेऊ आणि या ठिकाणाहून एक किरण काढू. पट्टी बाजूला घेऊ. असा हा किरण गेलेला आहे. आता इथं ह्या कोणाचं माप किती येणार आहे? 40 अंश आणि ह्या कोणाचं माप येणार आहे? 40 अंश. याला म्हणतात अँगल बायसेक्टर. याला काय म्हणतात? अँगल बायसेक्टर. म्हणजे कोण ABCचे दोन समान भाग केलेले. समजा या ठिकाणी जर आपण नाव देऊ याला डी नाव दिलं तर कोण ABD आणि कोण DBC हे जे कोण आहेत हे कोण एकरूप आहेत. अशा पद्धतीने अँगल बायसेक्टर हा काढला जातो. आता हे कंपास आणि हे करू आपण. आता या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे एक 3. यूज द प्रॉपर जॉमेट्रिकल इंस्ट्रुमेंट्स टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स. यूज द कंपास अँड द रुलर टू बायसेक्ट देम. त्यातलं एक उदाहरण मी 80 अंशाचं घेतलं आहे. राहिले 3 उदाहरणं ते कोण आपण काढायचे आहेत आणि त्यांचे अँगल बायसेक्टरसुद्धा आपण काढायचे. त्यानंतर आपण बघणार आहोत टू कन्स्ट्रक्ट अन अँगल इक्वल इन मेजर टू ए गिवन अँगल युजिंग ए कंपास अँड रुलर. एक कोण आपल्याला दिलेला असेल आणि त्या मापाचाच कोण आपल्याला दुसरा काढायचा आहे. उपयोग कशाचा करायचा आहे? कंपास आणि पट्टीचा उपयोग करायचा आहे. इथं एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे. ड्रॉ अन अँगल ABC अँड ड्रॉ इट्स कॉन्ग्रुएंट अँगल PQR. एक ABC कोणताही कोण काढा तुम्ही, कोणत्याही मापाचा कोण काढा ABC. मग याच्यासाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे ते लागणारे पट्टी आणि दुसरं साहित्य जे लागणार आहे ते लागणारे आपल्याला कंपास. मग आता याच्यासाठी आपण सुरुवातीला पट्टीच्या साहाय्याने कोणताही एक कोण काढून घेऊ. पट्टीच्या साहाय्याने कोणताही एक कोण काढून घेऊ आपण. वाटलंच तर तुम्ही विशाल कोण सुद्धा काढू शकता. कोणत्याही प्रकारचा काढा. लघुकोन काढा, काटकोन काढा किंवा विशाल कोण काढा. कोणत्याही प्रकारचा काढा. आणि समजा आपण हा एक विशाल कोण काढलाय. या कोणाला आपण नाव देऊ. कोणता कोण काढायला सांगितला होता? ABC. मग याला नाव देऊ आपण कोण ABC. आता आपल्याला याच्याशीच याचं माप किती हे आपल्याला माहित नाही. हा विशाल कोण आहे एवढं माहिती आहे. 90 अंशापेक्षा मोठा आहे, 180 अंशापेक्षा लहान आहे. विशाल कोण आहे हे माहिती आहे, त्याचं माप मात्र आपल्याला माहित नाहीये. मग आपण काय करू?
याचे माप माहीत नसताना सुद्धा याच्याशी एकरूप असलेला एवढ्याच मापाचा दुसरा कोन आपल्याला कंपास आणि पट्टीचा उपयोग करून काढता येतो. पुन्हा आपण पट्टी घेऊ. पट्टीच्या साहाय्याने एक रेषा किरण काढून घेऊ. आपल्याला तो किरण जो आहे त्याच्याशी एकरूप असलेला कोणता कोन काढायचा आहे? PQR काढायचा आहे. मग या ठिकाणी Q आणि या ठिकाणी असेल R बिंदू. हा झाला एक किरण. आता आपल्याला कंपासचा उपयोग करायचा आहे. आता या ठिकाणी कंपासचा उपयोग कसा करायचा आहे? जसं आपण कोन दुभाजक काढला, जवळपास अर्धी कृती त्याचप्रमाणे करायची. कंपास घ्यायचं, कंपासचं लोखंडी टोक इथं B बिंदूवर ठेवायचे. कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते इथं B बिंदूवर ठेवायचे. कंपासमध्ये एक विशिष्ट अंतर घ्यायचे आणि ह्या दोन्ही बाजूंवर एक कंस करायचा आहे. झालं. आता हे अंतर बदलायचं नाहीये, असंच कंपास उचलायचं आणि ह्या Q बिंदूवर ठेवायचे. Q बिंदूवर ठेवल्यानंतर इथून पुन्हा असाच एक कंस काढायचा आहे. कंस थोडासा मोठा काढायचा आहे. आता अंतर बदलवलं तरी सुद्धा चालेल. आता काय करायचं आहे? आता या बिंदूला नाव देऊ आपण P. हा बिंदू आहे आणि या बिंदूला नाव देऊ आपण Q. आता कंपासचं लोखंडी टोक Q बिंदूवर ठेवा किंवा P बिंदूवर ठेवा, कुठेही एका ठिकाणी ठेवा. या ठिकाणी ठेवलं आणि काय करायचं आहे पहा, या ठिकाणी एक पेन्सिलचं जे टोक आहे ते टोक ह्या बिंदूला जुळवायचे. या बिंदूला जुळवायचे. वाटलंच तर इथून एक असा कंस काढून घ्या. बरोबर त्या बिंदूतून जातोय का बघा. बरोबर आहे. आता पुन्हा कंपास जे आहे, कंपासचं लोखंडी टोक इथं या बिंदूला जोडा. जुळवल्यानंतर या ठिकाणी एक कंस करा. असा कंस करा आणि कंपास काढून घ्या. आता इथं एक बिंदू मिळाला आहे. बरोबर आहे. आता पट्टी घ्या आणि पट्टीच्या साहाय्याने पट्टीच्या साहाय्याने या ठिकाणाहून जाणारा एक किरण काढा. त्या कंसांच्या छेदनबिंदूमधून जाणारा आणि असा एक किरण काढा. आता पट्टी बंद करा, कंपास बाजूला ठेवून द्या. या ठिकाणी हे जे दोन कोन आपल्याला दिसतात, हे दोन कोन सारख्याच मापाचे आहेत. याला नाव देऊ आपण कोन PQR. म्हणजे या ठिकाणी कोन ABC कॉन्ग्रेंट, अँगल ABC कॉन्ग्रेंट टू अँगल PQR. कॉन्ग्रेंट एकरूप काढण्याचं हे एकरूपचं चिन्ह आहे. आता हे कोन सारख्याच मापाचे आहे की नाही हेही तुम्ही बघू शकता. हे कसं बघता येईल? आपण एकदा कोन मापक घेऊ आणि कोन मापकाच्या साहाय्याने हे कोन मोजून बघूया. बघा, या ठिकाणी हे कंपास लोखंडी टोक कोन मापकाचा केंद्रबिंदू जुळवून 0 BC किरणाला जुळवली. इथं किती अंशाचा कोन होतोय बघा. आता उजव्या बाजूनं कोन मोजायचं आहे बरं का, म्हणजे आतलं माप धरायचं आहे. आतलंच माप 100
105, 106, सर्वसाधारण 106, 7 किंवा 6.5, 106.5 म्हणा किंवा 107 म्हणा, 107च म्हणा. 107 अंशाचा आहे हा कोण, 107 अंशाचा आहे. हा सुद्धा 107 अंशाचा आहे की नाही तो बघून घ्या. या ठिकाणी बघा, हा सुद्धा कोण किती अंशाचा आहे, 107च अंशाचा आहे. 105, 106, 107. तर म्हणजे अशा पद्धतीनं हे जे कोण आहेत हे आपल्याला एकरूप कोण काढता येतात. तर अशा प्रकारे आपण कोणांचा कोण दुभाजक काढू शकतो, कोणांचे एकरूप कोण सुद्धा काढू शकतो. आणि म्हणजे आज काय बघितलं आपण पहा, कंपासमधल्या साहित्याची ओळख करून घेतली. त्यानंतर कंपासमधलं साहित्य कसं वापरायचं आहे ते बघितलं. त्यासाठी आपण अँगल बायसेक्टर आणि कॉन्ग्रुएंट अँगल यांचे कन्स्ट्रक्शन्स केले, रचना केल्या. आणि या ठिकाणी हे 2 नंबरचं जे प्रकरण आहे आपलं अँगल्स, हे अँगल्स हे प्रकरण आपण या ठिकाणी या प्रकरणाला पूर्ण विराम देतोय. आणि पुढच्या वेळेस आपल्याला बघायचं आहे पुढच्या भागामध्ये इंटिजर्स. पुढच्या भागामध्ये आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 3 आणि त्या चॅप्टरचं नाव आहे इंटिजर्स. इंटिजर्सलाच आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. इंटिजर्सलाच आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या. अतिशय महत्त्वाचं असं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आपण पुढच्या तासाला सुरू करूया. तोपर्यंत नमस्कार, सर्वांचे धन्यवाद.